स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. संतोष देशमुखांच्या हत्येचा कट एप्रिलमध्ये शिजला होता. सुरेश धस यांचा पुण्यातल्या सभेत गंभीर आरोप. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढता येत नसेल तर बिनखात्याचा मंत्री करा असा मुख्यमंत्र्यांना सल्ला. पुण्यात सरपंच हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा जन आक्रोश मोर्चाचा सभेने समारोप. पृथ्वीराज चव्हाण, मनोज जरांगे, सुरेश धस यांच्यासह रोहित पवार सहभागी. लोकप्रिय सरपंचांची हत्या झाली आहे, आम्हाला नीट तपास करू द्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधक आणि मोर्चेकऱ्यांना आवाहन. पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून धमकी मिळाल्याचा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा आरोप. कराडला नमस्कार करणारे अधिकारी चौकशी करणार का, दमानिया यांचा सवाल. अकोल्याच्या अशोक वाटिका चौकात 3 वाहनांचा विचित्र अपघात. कंटेनर, कार आणि दुचाकी एकमेकांवर आदळल्या, 2 जण गंभीर जखमी. मतं दिलीत म्हणजे माझे मालक झाला नाही. अजित पवारांनी बारामतीच्या मतदारांना सुनावलं. परदेश दौऱ्याहून परत येताच पुणे जिल्ह्याचा झंझावाती दौरा. घोषणेला 3 महिने झाले पण मराठीला अभिजात दर्जा देणारा सरकारी आदेशच नाही. श्रीपाद जोशींकडून पोलखोल. संजय राऊतांची टीका. मुख्यमंत्री म्हणतात विरोधक माहिती न घेता बोलतात. शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा. राज्यातले सारे भिकारी शिर्डीत गोळा झाले. माजी खासदार सुजय विखेंचं वादग्रस्त विधान. देशभरातून लोक येऊन फुकट जेवतात असं मुक्ताफळ. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण. कृषीमंत्री माणिकराव कोकणे यांची कबुली. महिला सरकारवर नाराज होतील. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. तर काम झालं म्हणून बहिणींचे पैसे परत घेत आहेत. संजय राऊतांचा हल्लाबोल. दिल्लीतल्या मेट्रोच्या 4थ्या टप्प्याचं मोदींच्या हस्ते उद्घाटन. भारतामध्ये आता मेट्रो 1000 किलोमीटरचं जाळं. जगातलं 3रा मोठा देश बनण्याचा भारताला मान.